नमस्कार मित्रांनो, सँडिक फिरणारा तारा यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। घाटकोपर पूर्वमधील अखिदाई जाधव यांच्या 2024च्या वनमहोत्सवामध्ये। आणि मित्रांनो, इथे खरं म्हणजे तर सगळी जी झाडं किंवा वृक्ष किंवा जे रोपटी वगैरे आहेत, तुळस वगैरे, ही मोफत तऱ्हेने तुम्हाला वाटप करण्यात येणार। तीही मोफत, कुठलेही निशुल्क, कुठल्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही आणि हे फ्री आहे। ते प्रत्येकासाठी, विभागामध्ये राहण्यासाठी आहे, घाटकोपरमध्ये राहण्यासाठी आहे। तुम्हाला फक्त एक छोटीशी नोंदणी करायची आहे तुमच्या आधार कार्डद्वारे। तुम्हाला आधार कार्डद्वारे तुम्हाला तिथे नोंदणी करायची आणि त्याद्वारे तुम्हाला वृक्ष दिले जातात। यामागचा बेसिकली यांचा जो मोटो आहे ना, जो घाटकोपरमध्ये जास्तीत जास्त झालेला आहे, तो खूप सुंदर आहे। आणि असे पाहू शकता तुम्ही, आता आपण आतमध्ये आल्यानंतर बरीचशी झाडं होती, इनसाइड आउटसाईडला पण। ही आउटसाईडची झाडं आहेत, इथे हत्ती वगैरे, वाघ वगैरे असे छोटे छोटे प्राणी, ते प्लास्टिकचे आहेत आणि परंतु दिसायला खूप सुंदर आहेत ते। आणि रात्री इथे ॲक्च्युली संध्याकाळी खूप चांगला व्ह्यू येतो, बिकॉज संध्याकाळच्या वेळेला ना इथे लाईट्स वगैरे ऑन होतात आणि जिराफ वगैरे प्राणी वगैरे ठेवलेले आहेत, जे मोठे प्राणी ठेवलेले ते पण खूप सुंदर दिसतात। तुम्ही तिथे बघितलं तिथं छोटं पाऊंड होतं, त्या पाऊंडमध्ये 3-4 बदक होते आणि बदक आणि छोटी एक मगर वगैरे ठेवली। इथे तुम्ही पाहू शकता मोगऱ्याचं झाड आहे, ही सगळी मोगऱ्याची रोपटी आहे। ही जाऊन तुम्ही घरी जाऊन लावून ती मोठी करू शकता। आणि खूप छान प्रकारे यांनी खूप वेगवेगळी औषधी वनस्पती आणली आहेत, फुलझाडे आणली आहेत आणि इथे बॅनर लावले। बॅनरमध्ये अशी एक चांगली गोष्ट आहे की प्रत्येक बॅनरमागे एक मेसेज दिलेला आहे त्यांनी। वृक्ष सावली जसे असे प्रत्येकशे मेसेज त्यांनी प्रत्येक बोर्डवर दिलेले आहेत। मध्ये जल संदर्भात आहेत, ते वायू संदर्भात आहेत, ते संदर्भात आहेत, ते प्रत्येक संदर्भात। आणि असे बरेचसे बॅनर त्यांनी इथे लावलेले आहेत, ज्या प्रत्येक बॅनरवर काही ना काहीतरी त्यांनी मेसेज देऊन ठेवलेला आहे। अशा प्रकारे खूप सुंदर होते इथे वातावरण। आणि तुम्ही नक्की तुमच्या फॅमिलीला घेऊन या, खूप छान वाटेल। लहान मुलं असतील तीही खेळतील बघा। असे बॅनर प्रत्येक ठिकाणी यांनी लावलेले आहेत, खूप छान बॅनर होते ते। आणि बघा इथे बघा, पूर्ण ही जी तुळस वगैरे आहेत, छोटी मोठी झाडं, हा जो शेड उभारलेला आहे ना मित्रांनो, हा पावसाळ्यासाठी उभारलेला आहे। बेसिकली कसं पावसाळ्यामध्ये जे कोण बघायला येतात प्रेक्षक वगैरे, ते लोक भिजू नये म्हणून हा शेड उभारला आहे। शेडच्या आतमध्ये बरेचसे शोज होतात, बरेचसे आता डॉग शो पण आहे आज 28 तारखेला। जेव्हा डॉग शोमध्ये पण तुम्ही नक्कीच त्याचा आनंद घेण्यासाठी इथे येऊ शकता। त्याच प्रकारे हा स्टेज आहे, स्टेजच्या बाजूला 2 लाईन्स आहेत। हे बघा, स्टेजमध्ये बघा 25,000 रोपटे वाटप मोफत, कुठले निशुल्क, तुम्हाला कुठलेच शुल्क घेतले जाणार नाही, निशुल्क असणार आहे। आणि बेसिकली स्टेजच्या बाजूला 2 लाईनी आहेत। ही एक लाईन जी दिसते ना तुम्हाला, ही लाईनीमध्ये बांगड्या, बँगल्स, तुमच्या आवडीनुसार बँगल्स बनवून देत जातात मापानुसार। आणि ही जी लाईन रो आहे ना, या रोमध्ये मातीची भांडी बनवली जातात। तर लहान मुलं असो किंवा कोणी, शाळेची मुलं, लहान मुलं, कोणी, त्यांना हे बनवायला शिकवलं जातं, कसं बनवायचं काम। आणि हे त्यांना जे बनवतात ते त्यांना गिफ्ट दिलं जातं, तेही मोफत। इथे कुठल्याच प्रकारचं चार्जेस वगैरे किंवा काही शुल्क वगैरे घेतलं जात नाही। हे बघा, एक छानसं असं मडकं आणि छोटंसं मडकं बनवलं आहे, एक फुलदाणी आणि एक दिवा पण बनवलेला आहे। खूप छान सुंदर दृश्य होतं ते बनवत होते स्वतः आणि मुलांनाही शिकवत होते। आणि मग ते ती गोष्ट जी बनवली ती त्यांना भेटवस्तू करत होते। त्याच्यानंतर हा स्टेजच्या बाजूला जे तुम्हाला दिसतं अर्ज नोंदणी, हे रजिस्ट्रेशन सेंटर आहे। इथे सर्वात प्रथम तुम्हाला यायचं आहे, तुमचं आधार कार्ड दाखवायचं आहे, त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होणार आणि मग तुम्हाला ते मोफत झाड जे का रोपटा असेल ते तुम्हाला देण्यात येणार आहे। हे छोटे छोटे जे पिंजरे तुम्हाला दिसत आहेत, त्यात बरेचसे कबूतर वगैरे आहेत आणि यात पॅरोट पण आहे। जो मोठा पॅरोट आहे ना, जो पिंजरा उघडा होता, त्यातला हा पॅरोट आहे, तो बघा चावायचा प्रयत्न। खूप छान होता पॅरेट, तो मकाव पॅरेट होता, मकाव नाव होतं त्या पिंजऱ्यामध्ये। असे बरेचशा प्रकारचे जे पॅरोट्स आहेत किंवा पोपट म्हणा, असे बरेचसे आहेत, ग्रे पोपट, अजून बघा सन कंटिन्यूज, हे असे बरेचसे प्राणी आणि पक्षी, पक्षी जे आहेत हे पिंजऱ्यामध्ये त्यांनी ठेवलेले आहेत। खूप सुंदर होते ते पक्षी। त्याचबरोबर एक मोठा पक्षी पण यांनी आणलेला आहे आणि त्याचं नाव ऑस्ट्रिच आहे। हा ऑस्ट्रिच अशा लाकडाच्या ह्याच्यामध्ये होता आणि तो दिसायला खूप डेंजरस होता, पण तो काय करत नव्हता। बेसिकली खूप छान होता दिसायला वगैरे, कारण एवढ्या जवळून जर प्रत्यक्षात तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल एखाद्या ऑस्ट्रिचचा, तर एवढ्या जवळ जायला नाही मिळत। पण त्यांनी ही सुविधा इथे करून ठेवलेली आहे, त्यामुळे लहान मुलं असो की मोठे बघायला नक्कीच इथे येत आहे। आवडीने तुम्ही या आणि तुम्ही पहा, खूप सुंदर आहे, तुम्हालाही खूप चांगलं वाटेल। आणि इथे कुठल्याही प्रकारचा पैसे नाही, मी पुन्हा एकदा सांगतो, कारण इथे फक्त तुम्हाला आधार कार्ड घेऊन यायचं, तुमचं घाटकोपरमधले असाल ते आधार कार्डद्वारे तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि त्याबद्दल तुम्हाला रोपटं दिलं जाईल। खूप अशी इंडोर पण तुम्ही पाहू शकता झाडं आहेत, ते बघा, हे जे शेड पण आहे ते पण खूप सुंदर आहे। आणि झाडं जी आतमध्ये पण आहेत, बाहेर पण आहेत, रोपटी म्हणा, झाड म्हणा, हे सगळे वाटप करण्यात येणार आहे। इथे बरीचशी शाळेची मुलं येतात, बरेचसे व्यक्ती येतात। आणि इथे बघा, जे तुम्ही बघताय ना, हे कल्चरचा प्रकार आहे, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, जी वेगवेगळ्या टाईपने, वेगवेगळ्या कुंडीमध्ये, वेगवेगळ्या
आणि हे मॅडमचं नाव आहे आमच्या राखीताई जाधव यांचं. या खूप चांगल्या विभागातल्या नगरसेविका होत्या, आजतक चांगल्या पदाला आहेत आणि ते खूप चांगली कामगिरी करतात. आणि अशा प्रकारे खूप वेगवेगळी झाडं इथे ठेवलेली आहेत बघा. आणि झाडांना मग ते एक वेगळे प्रकारचे ते म्हणतात ना आर्टिफिशियल काम केलेलं आहे इथे, ते खूप सुंदर आहे. हे पाऊंड मी म्हणत होतो. या पाऊंडला खूप सुंदर असे बघा बदक वगैरे ठेवलेले तिथे आणि खूप सुंदर बदक आहेत ते, छान वाटतात बघायला. एक मगर आहे, खोटी मगर आहे ती आणि खूप दृश्य चांगलं आहे. झाडं पण खूप प्रकारे बऱ्याच प्रकारात मागवलेली आहेत आणि ती वाटप करण्यात येणार आहेत. तुम्हीही तुमच्या सहकुटुंब किंवा सहपरिवार मित्रमंडळीसोबत नक्कीच इथे या. नक्कीच या सगळ्या झाडांना पाहून तुम्हालाही खूप बरं वाटेल, आनंद येईल. आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत येईल. धन्यवाद मित्रांनो.